जुनाच आहे, पण त्याला समजून घेण्यामध्ये बऱ्याचशा लोकांचा किंवा नवीन पिढीचा गैरसमज झालाय असं बोलायला काही हरकत नाही. झालं काय की परकीय आक्रमण जशी होत गेली आणि रिसेंटली झालेलं परकीय आक्रमण आपल्या देशावरचं म्हणजे जे काही ब्रिटिशांचं आक्रमण होऊन गेलं, आपण पारतंत्र्यात होतो ब्रिटिशांच्या अंडर, आणि त्याच्यानंतर जी आक्रमणं झाली म्हणजे ब्रिटिशांचं आक्रमण झालं त्यामध्ये क्रांतिकारकांनी असेल, स्वातंत्र्य सेनानींनी असेल, अशा अनेको लोकांनी स्वतःचे आयुष्याचं बलिदान देऊन आपल्याला त्या पारतंत्र्यातून बाहेर तर काढलं. पण आजही आपण त्या वेस्टर्न कल्चरच्या इतके आपण त्यांच्या पारतंत्र्यात आहोत की आपल्याला आपल्या स्वतंत्र संस्कृतीचं ज्ञानच नाहीये, किंवा आपल्याला स्वतंत्र अशा संस्कृतीचा आपल्याला जणू विसर पडला आहे. त्याच्यामुळे अशाच एका विषयाला आज घेऊन आली आहे. म्हणजे विषय तसा समजावून दिलेला आहे, आपल्या पुराणांमध्ये वेदांमध्ये विषय समजावून दिला आहे, पण होतं काय, भाषेचा फरक पडतो. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी किंवा सांगितलेली ज्ञानेश्वरी ही त्या काळच्या बोलीभाषेत होती. म्हणजे त्या काळची मराठी बोलीभाषा ही आत्ताच्या मराठी बोलीभाषेपेक्षा निराळी आहे. त्याच्यामुळे तिथे थोडा लोकांचा अंडरस्टँडिंगचा फरक पडतो. तर या सगळ्या कारणांमुळे एक विषय जो बाजूला राहिला किंवा ज्याची निंदा केली गेली आपल्या पिढीकडून, आत्ताच्या पिढीकडून, तो आजचा विषय घेतला आहे एकादशी. आणि आजचा विषय हा निवडण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की आत्ता एकादशी, उद्या आहे एकादशी, आषाढी एकादशी, म्हणून म्हणलं नेहमी कशाला त्याच दिवशी आपण ऑनलाईन जावं आणि सांगावं, लोकांच्या हातामध्ये वेळ असला पाहिजे. म्हणून श्रोते हो, तुमच्यासाठी एकादशीच्या आदल्या दिवशी हा विषय घेऊन आली आहे. मला मान्य आहे अनेको याबाबतचे व्हिडिओ असतील किंवा अनेको गोष्टी तुम्हाला युट्यूबवरती अवेलेबल असतील, पण होतं काय माहितीये, आपण माहितीचं जेव्हा एखादी माहिती घेत असतो त्यावेळेस आपण स्वतःच्या मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचे समज मनामध्ये घेऊन ती गोष्ट बघत असतो. त्याच्यामुळे आपल्याला जसं व्हायला हवं तसं ज्ञान किंवा आकलन आपल्याला त्या विषयाचं होत नाही. त्याच्यामुळे आता मी एक रिक्वेस्ट करेन सगळ्यांना की जे लोक मला आत्ता ऐकतायत किंवा नंतरही ऐकतील त्या सगळ्यांना ही माझी मनापासून विनंती असेल की मनातले सगळे दुराग्रह पहिल्यांदा बाजूला ठेवा. कीप युअर माइंड ओपन, तुमचं मन मोकळं ठेवा. कीप युअर माइंड ओपन टू ग्रास्प ईच अँड एव्हरी काइंड ऑफ नॉलेज. तसं बघायला गेलं तर एकादशीचं वर्णन सगळ्याच संतांनी केलेलं आहे. त्यामुळे खुल्या मनाने या कन्सेप्टला तुम्ही वेलकम करा इन युअर माइंड, इन युअर इंटलेक्च्युअल, इन युअर ब्रेन. सो संत एकनाथ असे म्हणाले की अनंत व्रताची या राशी पाया लागता एकादशी. संत एकनाथ महाराज म्हणतात. संत तुकाराम महाराजांनी तर अगदी कळसच घातला. तुकाराम महाराज म्हणतात एकादशीचं अन्न पान जे नर करती भोजन श्वान विष्टे समान अधम जनते, असं म्हणतात संत तुकाराम महाराज. मला नेहमीच वाटतं किंवा मी नेहमीच हे बोलत असते की आपले संत, आपले ऋषी, दे आर नथिंग बट द सायंटिस्ट. असं का म्हटलं आहे संत तुकाराम महाराजांनी किंवा असं का म्हटलं आहे संत एकनाथ महाराजांनी? झालं असं की त्यांची सांगण्याची भाषा वेगळी आहे आणि आपल्याला ती भाषा समजत नाहीये, म्हणून थोडी गफलत होते. तर एकादशी एक्झॅक्टली काय आहे ते आपण समजून घेऊया. खरं पाहायला गेलं तर असं म्हणतात की म्हणजे पतंजली योगसूत्रामध्ये असं एक वर्णन आलेलं आहे. त्यांच्या मते जे लोक मांसाहार करतात किंवा दोज पीपल हु ईट मीट, जे लोक मांसाहार करतात त्या लोकांनी वर्षातून 1 महिना उपवाशी राहिलं पाहिजे. त्या लोकांनी वर्षातून 1 महिना उपाशी राहिलं पाहिजे. ते पण कसं, सनराईज टू सनसेट त्यांनी काहीच नाही खाल्लं पाहिजे. जे लोक मांसाहार करतात, दिस इज इन पतंजली योगसूत्र. पतंजली योगसूत्रानुसार असं म्हणण्यात आलं आहे की जे लोक मांसाहार करतात त्या लोकांनी वर्षातून 1 महिना उपवास करायचा आहे. आणि तो उपवास पण कसा असावा, सनराईज टू सनसेट त्यांनी काही खायचं नाहीये. आणि तुम्हाला माहितीये ते उपवास म्हणजे आपल्या देशातील अनेको मुस्लिम बांधव त्यांना जे कुराण या त्यांच्या पुराणामध्ये जे वर्णन केलं आहे त्याच्यानुसार ते उपवासही करतात. तर त्यांच्यासाठी तो उपवास, आणि जे लोक शाकाहारी आहेत, जे लोक मांसाहार करत नाही, त्यांना दर महिन्यातून एकदा उपवास करावा असं आपल्या वेदांनी सांगितलेलं आहे. पतंजली योगसूत्रानुसार जे लोक मांसाहार करतात त्यांनी वर्षातून एकदा उपवास करावा. तोही कसा, वर्षातून 1 महिना उपवास करावा. तो 1 महिना कसा असावा, फ्रॉम सनराईज टू सनसेट त्यांनी काहीच खाऊ नये, काहीच घेऊ नये. आणि ते तसा इमाने एतबारी उपवास करताना सुद्धा आपल्याला दिसतात. आणि जी लोक
मांसाहार करत नाही, जी लोक शाकाहारी आहेत त्यांनी कसा उपवास करावा, तर त्यांनी दर महिन्यातून एकदा इमान एतवारी उपवास करावा. आणि तो उपवास म्हणजे आपल्या सगळ्यांना सांगण्यात आलेला उपवास आहे, तो म्हणजे एकादशी. एकादशीचा दुसरं महत्व एकादशीचं काय आहे, तर एकादशी जर तिथीनुसार जर आपण बघायला गेली तर आपण म्हणतो संकष्टी चतुर्थी. चतुर्थी म्हणजे चौथा दिवस, चौथी तिथी म्हणते मी. चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी, अष्टमी म्हणजे काय, चौथा दिवस, पाचवा दिवस, सहावा दिवस. आपल्या कॅलेंडरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एका महिन्याचे 2 विभाग झालेले दिसतील. पहिला विभाग असेल शुक्ल पक्ष, दुसरा विभाग असेल कृष्ण पक्ष. त्याचा नेमका अर्थ काय आहे, तर कृष्ण पक्ष म्हणजे चंद्र कमी 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 होतो आणि कृष्ण पक्षाच्या शेवटी येतो तो दिवस म्हणजे अमावस्या असतो. आणि शुक्ल म्हणजे तो कमी झालेला चंद्र वाढत 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 शुक्ल पक्षाच्या शेवटी जे येते ती म्हणजे पौर्णिमा असते. ज्यावेळेस चंद्र अमावस्येपासून पौर्णिमेकडे येत असतो किंवा पौर्णिमेपासून पुन्हा अमावस्येकडे जात असतो, त्यावेळेस 11व्या दिवशी म्हणजे एकादश, 1 आणि 10 म्हणजे 11व्या दिवशी दोन्ही बाजूंना जी तिथी येते, म्हणजे मध्ये चंद्र कमीपासून होत 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 पूर्ण होतो आणि पूर्णापासून पुन्हा कमी कमी होत जातो. पण त्या दोन्ही बाजूला, चंद्राच्या दोन्ही बाजूला सायकलमध्ये 11वा जो दिवस येतो त्याला एकादशी असं म्हणतात. चंद्र पृथ्वीभोवती एक परिक्रमा जेव्हा पूर्ण करतो, त्याच्यासाठी 1 मास लागतो, 1 महिना लागतो. कसं ते मी एक्सप्लेन करेन. जेव्हा चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो तेव्हा चंद्र जेव्हा 12 अंशाने फिरतो, म्हणजे जर मध्ये पृथ्वी आहे, पृथ्वीभोवती चंद्र फिरतो आहे, तर चंद्र फिरत असताना जेव्हा तो 12 अंशाने फिरतो त्यावेळेस एक तिथी होते. पुन्हा एका, ज्या वेळेस चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय आणि तो जेव्हा 12 अंशाने फिरतो, 12 डिग्रीने फिरतो, त्यावेळेस जो होतो त्याला एक तिथी म्हणतात. म्हणजे 1 दिवस अप्रॉक्सिमेटली 1 तिथी पूर्ण होते. अशा 12 गुणिले 30 म्हणजे 30 दिवस, म्हणजे 12 गुणिले 30 म्हणजे 30 दिवसामध्ये चंद्र किती फिरतो, मग 360 डिग्री तो पूर्ण करतो आणि पुन्हा स्वतःच्या ओरिजिनल पोझिशनला येतो. सो तिथी म्हणजे काय, चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना जे काही 12 डिग्री पूर्ण करतो, ते 12 डिग्री पूर्ण होण्याच्या त्या ड्युरेशनला आपण तिथी असं म्हणतो. तर चंद्राला एक पूर्ण परिक्रमा पूर्ण करण्यासाठी, 360 डिग्री पूर्ण करण्यासाठी जवळजवळ 30 दिवस लागतात. म्हणजेच चंद्राच्या या परिक्रमेमध्ये आपल्याला 2दा एकादशी बघायला मिळते. ही एकादशी करताना आपण कशी करायची असते बघा बरं का. आज दशमी आहे, उद्या एकादशी, ठीक आहे, आणि परवा द्वादशी. म्हणजे आजचा उपवास सुरू होतो, एकादशीचा उपवास आदल्या दिवसापासून सुरू होतो. म्हणजे कसं तुम्ही म्हणाल, आजचा सूर्यास्तापासून उपवास करायचा, दशमीच्या सूर्यास्तापासून उपवास करायचा. म्हणजे अप्रॉक्सिमेटली जरी मी पकडलं 6 वाजता सनसेट झाला, म्हणजे सूर्यास्त 6 वाजता झाला, तर आजच्या 6 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशीचे 6 म्हणजे 12 तास पूर्ण झाले. दुसऱ्या दिवशीच्या सकाळी 6 वाजल्यापासून त्या दिवसाच्या संध्याकाळच्या 6 पर्यंत पुन्हा 12 तास पूर्ण झाले. त्या संध्याकाळच्या म्हणजे एकादशीच्या दिवसाच्या संध्याकाळच्या 6 पासून द्वादशीच्या सकाळच्या 6 पर्यंत म्हणजे सूर्योदयापर्यंत पुन्हा 6 तास पूर्ण झाले. म्हणजे एकूण किती तास पूर्ण झाले, 6 6 6 म्हणजे 36 तासाचा हा उपवास असतो. तो सुरुवात होतो आत्ता, म्हणजे या दिवसाच्या दशमीच्या सूर्यास्तापासून सुरू होतो. तो कुठपर्यंत करायचा असतो, द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत करायचा असतो. आणि या सूर्योदयाचं टायमिंग, वेळ आपल्या कॅलेंडरवर लिहिलेली असते, त्याला पारणं असं म्हणतात. अनेको ग्रंथांमध्ये तुम्ही हा शब्द ऐकला असेल, पारणं फेडणं म्हणजे काय, उपवास सोडणं. तर हे उपवास सोडणं म्हणजे पंढरपुरात तर पारणं फेडायची वेळ सगळ्यांनाच माहिती असते, ते एकत्र बसून आपण छानपैकी पंगत बसते तेव्हा सोडतात. पण पारणं फेडण्याच्या वेळेतच उपवास सोडला गेला पाहिजे असं आपलं शास्त्र सांगतं. त्याच्याही पुढे जाऊन तुमच्या मनात हा नेहमी प्रश्न असेल की ठीक आहे, आम्ही नेहमी ऐकलंय आणि लमसम आपल्याला माहिती असतं की हा चंद्रामुळे एकादशी आहे आणि त्या चंद्राच्या इफेक्टला कुठेतरी साजेसं करण्यासाठी आम्ही एकादशी करतो. त्याचा पूर्ण मिनिंग नीट ऐकून घ्या बरं का. काय एक्झॅक्टली संबंध आहे या चंद्राचा आणि आपल्या मनाचा. खरं बघायला गेलं तर चंद्र हा असा आहे की ज्याला स्वतःचं अस्तित्व नाही. तो कोणाकडून प्रकाश घेतो,
तो सूर्याकडून प्रकाश घेतो. म्हणजे चंद्र स्वयंप्रकाशी नाही, तो प्रकाश हा सूर्याकडून घेतो आणि म्हणून तो आपल्याला प्रकाशमान दिसतो. तर चंद्राचं अस्तित्व हे सूर्यावर अवलंबून आहे. आणि या चंद्राचं पृथ्वीपासून निकटत्व असल्यामुळे पृथ्वीवरती असणारी हलकी गोष्ट पाणी, या पाण्यावरती चंद्राचं अधिराज्य असतं. म्हणजे चंद्राचा इफेक्ट हा पाण्यावरती असतो. आणि याचीच परिणती म्हणून आपल्याला समुद्राची भरती आणि ओहोटी दिसते. त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन बघायला गेलं तर चंद्र काय करतो, द लोवेस्ट म्हणजे द लो वेट थिंग्स, म्हणजे सगळ्यात हलक्या वस्तूंना चंद्र आकर्षित करतोय. म्हणजे कोणाला? पाण्याला आकर्षित करतोय. आणि तेही समुद्राचं, कारण सरफेस एरिया जास्त आहे, त्याच्यामुळे आपल्याला भरती आणि ओहोटी बघायला मिळते. अगदी त्याप्रमाणे अगदी गरुड पुराणमध्ये तर सांगण्यात आलंय की 7ही समुद्र मनुष्याच्या शरीरात आहेत. ती कशी काय? कारण माणसाचं शरीर हे 80% पाण्यापासून बनलेलं आहे. आपलं शरीर हे 80% पाण्यापासून बनलेलं आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर ऑब्व्हियसली जर चंद्र समुद्राच्या पाण्यावरती इफेक्ट दाखवणार असेल तर तोच चंद्र आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या पाण्यावरती सुद्धा इफेक्ट दाखवतो. मला सगळ्यांना हे सुरुवातीला सांगू द्या की आपलं शरीर हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. त्याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या सगळ्या तत्वांपासून शरीर बनलंय. तर एक कॉमन सेन्स आहे, या सगळ्या तत्वांचा आपल्या शरीरावरती फरक पडणारच ना, काही ना काहीतरी इफेक्ट पडणारच ना. तर त्या चंद्राचा इफेक्ट पाण्यावरती असतो. आणि जेणेकरून तेच पाणी आपल्या शरीरामध्ये आहे 80%, म्हणून चंद्राचा आपल्या शरीरातल्या पाण्यावरती इफेक्ट असतो. तुम्ही म्हणाल मग त्याचा आमच्याशी काय संबंध? त्याचा निकटचा पुढचा संबंध असा आहे की या शरीरामध्ये एक असं इंद्रिय आहे ज्याचं नाव मन आहे. मनाचं अस्तित्व आपल्याला शोधता येत नाही, पण वेदांमध्ये वर्णन आहे की मन कशापासून बनलेलं आहे. जसं म्हणतात ना, जैसे खाओगे अन्न वैसा बनेगा मन, जैसा अन्न हम खाएंगे वैसा मन बनेगा. मन काय आहे? जे आपण ग्रहण करतोय, मग ते मुखाद्वारे असेल, म्हणजे डोळ्यांद्वारे असेल, नेत्रांद्वारे असेल किंवा कानाद्वारे असेल, आपण जे काही ग्रहण करतोय ना, त्या ग्रहण करणाऱ्या वस्तूंच्या एक्स्ट्रॅक्ट पासून मन बनलेलं आहे. ठीक आहे. तर आता ऐका, आपल्या शरीरामध्ये असणारी लो थिंग म्हणजे काय? सगळ्यात जास्त अवेलेबल गोष्ट आहे पाणी, आणि पाण्यानंतर आहे मन. कारण मनाने सगळ्या बॉडीचा गव्हर्नन्स केलेला आहे. मनामुळे शरीराच्या सगळ्या क्रिया होत असतात. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे आता तुम्ही मला पाहताय, आता तुम्ही मला मोबाईलवरती मला पाहताय, पण तुम्हाला वाटत असेल तुम्ही डोळ्यांनी मला पाहताय. 2 मिनिटं डोळे बंद करा, 2 मिनिटं पण नाही, थोडा वेळ निमिषभर डोळे जरी बंद केले तर तुम्हाला जाणवेल तरी पण तुम्ही मला पाहताय. कारण पाहण्याची प्रक्रिया ही डोळ्यांनी, या डोळ्याच्या यंत्रामार्फत होतीये, पण पाहण्याची प्रक्रिया ही खरं पाहता आतल्या मनापासून होते आहे, मनाद्वारे होते आहे. त्याच्यामुळे हा चंद्र जो आहे, आपल्या शरीरातलं सगळ्यात जास्त असणारं तत्व म्हणजे पाणी आणि अंतःकरण मन, या 2 गोष्टींवरती इफेक्ट करतं. आणि म्हणूनच आपल्या वेदांमध्ये, आपल्या शास्त्रांमध्ये चंद्राला मनाची देवता म्हटलं आहे. मनाची देवता म्हणजे चंद्र आहे. आता याचा आणि एकादशी करण्याचा काय संबंध? जर आपण म्हणत असू की चंद्राच्या प्रेझेन्सचा आणि चंद्राच्या ऍब्सेन्सचा, म्हणजे चंद्राच्या असण्याचा आणि नसण्याचा जर मनावरती परिणाम होतो, तर महिन्यातून येणारी अमावस्या आणि महिन्यातून येणारी पौर्णिमा, म्हणजे फुल नाईट डे आणि नो मून डे, फुल मून डे आणि नो मून डे, या 2 दिवशी नेमका त्याचा परिणाम आपल्या मनावरती होत असतो. आता होतं काय? त्यावेळेस काय होतं, चंद्र काय करतो? पाणी रेज करतो म्हणजे शरीरातली जलतत्व रेज करतो. म्हणजे त्यांना रेज करतो म्हणजे असं सक करून बाहेर नाही काढत तो, पण त्याच्यामध्ये तो काय आणतो? उथळपणा आणत असतो. त्याच्यामध्ये तो उथळपणा आणत असतो आणि त्याची पातळी असं म्हणता नाही येणार, पण त्यातली एनर्जी, ऊर्जा वाढत असते. त्याच्यातली ऊर्जा वाढत असते आणि जेणेकरून पाण्यातली ऊर्जा वाढते, तर त्याच अर्थाने मनाची सुद्धा ऊर्जा वाढते. मग आपल्या मनामध्ये त्यावेळेस जे विचार असतील तेच विचार प्रोग्रेस व्हायला लागतात. इथे खरी मेख आहे. मला असं वाटतं तुम्ही जर पेन आणि डायरी घेऊन बसलात तर बरं होईल, कारण तुम्ही हे जाणू शकता की चंद्राचं आपल्या मनावरती इफेक्ट आहे. पण तो कसा इफेक्ट आहे? तो इफेक्ट सगळ्यात जास्त कुठे जाणवतो? अमावस्या आणि पौर्णिमा या 2 दिवसाला जाणवतो. कारण पौर्णिमेच्या दिवशी त्याचं रूप पूर्ण असतं आणि अमावस्येच्या दिवशी तो ऍब्सेंट असतो, म्हणजे तो आपल्याला दिसत नाहीच. त्याच्यामुळे काय होतं, त्या 2 दिवसाला मॅक्झिमम इफेक्ट आपल्या मनावरती चंद्राचा असतो. आपल्या मनामध्ये त्या दिवशी जे विचार असतात
तेच विचार रेज होतात. जर आज मला उदास वाटतं आहे, आज अमावस्या आहे, जर मला उदास वाटतं आहे, तर माझी उदास होण्याची प्रक्रिया आणखी द्विगुणित होते, वाढते. जर आज अमावस्या आहे आणि मला फ्रेश वाटतंय, तर माझी फ्रेश होण्याची प्रक्रिया आणखी द्विगुणित होते. आर यू अंडरस्टँडिंग मी? एक्झॅक्टली काय होतं, तुमच्या मनात जे फिलिंग असेल ना, चंद्र ते फिलिंग वाढवत असतो. मग एकादशीचा संबंध काय याच्याशी? 11वा दिवस, 11वा म्हणजे दशमीपासून सुरुवात करतो आपण उपवासाला. 11वा दिवस एकादशी म्हणजे दशमी, एकादशी आणि द्वादशी, हे 3 दिवस जेव्हा आपण उपवास करतो, त्या दिवशी आपण काय करतो, उपवास खऱ्या अर्थाने कसा करावा, तर त्या दिवशी आपण काहीच खाऊ नये. म्हणजे आपण शरीराला काहीच प्रोग्रामिंग देत नाही डायजेशनसाठी. म्हणजे तुमच्या शरीराने काहीच डायजेस्ट करायचं नसतं, फक्त शांतपणे तुमच्या शरीराने रिलॅक्स व्हायचं असतं. ठीक आहे, हा पहिला मुद्दा. तर त्या दिवशी तुम्ही शरीराला काहीच अन्न खायला देत नाही, त्याच्यामुळे डायजेशनची प्रक्रिया शून्यवरती असते. खऱ्या अर्थाने तेच असावं, ना की खिचडी, वरीचा भात आणि असं तसं काय आपण रेचत राहावं. तर त्या दिवशी काहीच न खाल्ल्याने आपल्या शरीराचं क्लिन्झिंग व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे शरीरातल्या सगळ्या वाईट गोष्टी, पॉइझनस गोष्टी सगळ्या निघून जातात. 36 तासाचा अवकाश हा पुरेसा आहे तुमची बॉडी क्लीन करण्यासाठी. एकदा का बॉडी क्लीन झाली, जसं गीतेमध्ये म्हटलं आहे, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. म्हणजे जर तुमचा आहार आणि विहार योग्य असेल, तर तुमच्या मनाची स्थिती योग्य राहू शकते. असं का म्हटलंय? जर आपण 3 दिवस उपवास केला, शरीरातलं अन्न आपल्या नीट पचलेलं आहे, पाण्याचा कंटेंट व्यवस्थित आहे, तुमची बॉडी फ्रेश आहे. ही जर बॉडी फ्रेश असेल, तर ती बॉडी अमावस्या आणि पौर्णिमा या 2 दिवशी इतका तुमचा मूड प्रफुल्लित असतो, उल्हासित असतो, की चंद्राच्या असण्याने किंवा नसण्याने तोच मूड पुन्हा द्विगुणित होतो आणि यू रिमेन फ्रेश ऑन दिस 2 days. In short, Ekadashi is a preparation for the Amavasya and Purnima. Ekadashi is the preparation for Amavasya and Purnima. इथून पुढचा तुमचा प्रश्न असेल की मग आम्ही अमावस्या आणि पौर्णिमेला का नाही उपवास धरायचा, आम्ही एकादशीलाच का? आपल्यातली काही लोक अमावस्या पौर्णिमेला उपवास धरतात. व्हेरी गुड थिंग, चांगली गोष्ट आहे. पण एकादशी का महत्वाची सांगितलीये? कारण अमावस्या आणि पौर्णिमेला असं असतं, संसारात राहत असताना आपल्या मनामध्ये नैराश्याचं वातावरण जास्त असतं. अशा वेळेमध्ये तीच नैराश्य वाढू शकते. म्हणून त्याच्या 1 दिवस आधी तुम्ही एकादशी करून तुमच्या मनामध्ये स्पिरिच्युअलिटी जागृत करून एका आध्यात्मिक वातावरणामध्ये तुम्ही तुमच्या मनाला आणता आणि त्या मनाला तुम्ही रेडी करता की आता प्रकृती तयार आहे. म्हणजे अध्यात्म ही फक्त शरीराने नाही, त्याला प्रकृती साथ द्यायला लागते. ते साथ देण्याचे दिवस कुठले असतात? एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंतचे, एकादशीपासून अमावस्येपर्यंतचे. म्हणून श्रोत्यांनो, आपल्याला जेव्हा अध्यात्माच्या मार्गाने जायचं असतं ना, मान्य आहे देवाची पूजा करावी, पण समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जाणावे आपणासी आपण या नामे ज्ञान. स्वतःला जाणणं म्हणजे ज्ञान आहे. आपण नेहमी म्हणतो आत्मज्ञान, आपण असं कधीच म्हणत नाही देवज्ञान. या गोष्टीचा, या शब्दाचा विचार करा. आपण कधीच म्हणत नाही देवज्ञान, आपण नेहमी म्हणतो आत्मज्ञान. असं का बरं आपण म्हणावं? कारण आपल्या या फिजिकला आपल्याला जाणून घ्यायचंय, त्याच्यामध्ये असणाऱ्या परमात्म्याला आपल्याला जाणून घ्यायचंय आणि त्यासाठी आपली एनर्जी वरच्या बाजूने गेली पाहिजे. जसं आपल्याला माहिती आहे, आपल्या शरीरामध्ये 7 चक्र स्थित आहेत. अगदी सहस्रारपर्यंत, इथपर्यंत आपल्या शरीरात 7 चक्र स्थित आहेत. त्यामुळे खाली कुंडलिनीमध्ये असलेली शक्ती वरपर्यंत येण्यासाठी प्रकृती स्वतः मदत करत असते. ते 2 दिवस म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा असतात आणि त्या 2 दिवशी प्रकृतीच्या साह्याने मनुष्याने, तिथे मी कालच्या ह्याच्यात कोटही लिहिलेला, आयुष्याच्या या कारणे सच्चिदानंद पदवी घेणे. याचा नेमका अर्थ काय आहे? हे आयुष्य मिळालेलं आहे, हे शरीर मिळालेलं आहे. लेट मी टेल यू गाईज, या शरीरामध्ये असेपर्यंत आपल्यामध्ये असणारं ब्रह्मतत्व, जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडात तत्व आहे तेच आपल्या शरीरात आहे, ही जाणून घेण्याची संधी म्हणजे या शरीरात असणं असं आहे. इट इज व्हेरी ब्युटिफुल टू हॅव दिस ह्युमन बॉडी. आणि या ह्युमन बॉडीच्या साह्याने जर आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची असेल ना, तर अमावस्या आणि पौर्णिमेचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. आणि तो उपयोग करून घेण्यासाठी आपल्याला एकादशी हे व्रत केलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला एकादशी व्रत केलं पाहिजे. आणि त्यालाच आपल्या पुराणांनी काय म्हटलेलं आहे? आपल्या पुराणांनी म्हटलं हा कृष्णाचा दिवस आहे, म्हणजे हा विठ्ठलाचा दिवस आहे. कारण होतं काय, लोक आता जर मी म्हणायला लागले की आता बघा, हीच कन्सेप्ट आधीपासून आहे.
पण आतापर्यंत लोकांना का माहिती नव्हती? कारण लोक काय म्हणतात की सगळं जाऊ द्या, आम्हाला नेमकं काय करायचंय ते सांगा. मग ऋषी मुनींनी काय केलं, सगळी कन्सेप्ट म्हणजे ठेवली, त्यांनी लिहून ठेवली. पण मुख्य ते काय सांगितलं, सगळं राहू द्या, तुम्ही एकादशी करा, बाकी सगळं तुमचं व्हायचं ते नीट होऊन जाईल. म्हणून साध्या सोप्या शब्दात त्यांनी सांगितलेला उपाय म्हणजे एकादशी करणं. इतकं साधं आणि इतकं सोपं आहे. पण मला मनापासून वाटतं की तुम्ही हे तिथी खरं पाहता, जेव्हा आपण कॅलेंडर बघत असतो त्यावेळेस मराठी अर्थाने तुम्ही कॅलेंडर बघा, तिथी बघा, मग त्याच्यामध्ये कृष्णाचं चयन बघा, अनेको गोष्टी. म्हणजे ज्योतिषशास्त्र एक असं आहे ना की ते जर समजलं तर तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता. आणि ते जर नाही समजलं तर त्याच्याबद्दल भरपूर तुफान अंधश्रद्धा पसरू शकते. आणि तोच भाग सध्याच्या काळात आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे आपण त्याच्या आहारी जावं असं मी म्हणणार नाही, पण ते समजूनही घ्या किंवा प्रत्येकाने ते शिकाच असंही मी म्हणणार नाही. पण जे आपल्याला गरजेचं आहे ते आपण नेमकं बघितलं पाहिजे. त्यामुळे श्रोते हो, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एकादशीचं मी तुम्हाला पतंजली योगसूत्रानुसार सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे एकादशी ही चंद्राच्या तिथीवरती किंवा चंद्राच्या भ्रमणावरती कशी अवलंबून आहे हे सांगितलं. म्हणजे एकादशी इज फॉर युअर माइंड, ही आपल्या मनासाठी आहे. तिसरा मुद्दा एकादशीचा फार महत्वपूर्ण आहे, नक्की ऐका. आणि मी याच्यावरती इतक्या ठामपणे का बोलू शकते, कारण याच्यावरचा रिसर्च पेपर मी वाचलाय, म्हणून मी याच्यावरती ठामपणे बोलू शकते. तो रिसर्च पेपर आहे एका जॅपनीज सायंटिस्टचा. सायंटिस्टचं नाव आहे योशिनोरी. योशिनोरी हे सायंटिस्टचं नाव आहे, जॅपनीज सायंटिस्ट आहे, त्याचं नाव आहे योशिनोरी. आणि योशिनोरी यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे 2016 साली. जर तुम्ही गुगलवर गेलात आणि तुम्ही टाईप केलं की नोबेल प्राइज फॉर एकादशी फास्ट, तर तुम्हाला खाली एक इमिडिएट आर्टिकल मिळेल ज्याच्यामध्ये लिहिले दिस इज फेक न्यूज. ऐका बरं का श्रोते हो, नीट ऐका, दिस इज फेक न्यूज. म्हणून मग माझा इंटरेस्ट म्हणजे मी याचा अभ्यास 2 वर्षापूर्वीच या रिसर्च आर्टिकलचा माझा अभ्यास झाला होता. तर 2 वर्षापूर्वीच मी ते नीट बघितलेलं होतं, कारण 2018 साली भरपूर त्याचं वातावरण आलं, तुफान आलेलं त्याचं की एकादशीचा शोध ज्यांनी लावला त्यांना नोबेल प्राइज मिळालं. आता याच्या मागचं सत्य काय आहे ते नीट तुम्ही ऐकून घ्या. कारण मला असं नेहमी जाणवतं की सांगितलं की लोकांना कळतं, पण ते तशा म्हणजे समजावून सांगितलं पाहिजे, मग लोकांना नेमकं कळतं. या सायंटिस्टने नेमकं काय म्हटलंय त्याच्या पेपरमध्ये, त्याच्या रिसर्च पेपरमध्ये, ज्याला 2016 साली नोबेल प्राइज मिळालेलं आहे. आणि तुम्हाला माहितीये नोबेल प्राइज म्हणजे ऐरगैर प्राइज नाहीये, अखंड विश्वातलं सगळ्यात मोठं प्रत्येक क्षेत्रातलं प्राइज म्हणजे नोबेल प्राइज आहे. तर हा सायंटिस्ट नेमकं म्हणतो काय आहे, तो म्हणतोय ऑटोफॅजी. ऑटोफॅजी इज द फिनॉमिनॉन. ऑटोफॅजी AUTOPHGY, बायोलॉजी त्याचं ऑटोफॅजी. ऑटोफॅजी हा फिनॉमिनॉन आपल्या शरीरामध्ये जर झाला तर आपल्याला कधीच कॅन्सर होत नाही असं तो म्हणतो. तर ऑटोफॅजी हा फिनॉमिनॉन काय आहे, ऑटोफॅजी म्हणजे सेल्फ इटिंग. ऑटोफॅजी म्हणजे सेल्फ इटिंग म्हणजे स्वतःलाच खायचं. आता स्वतःलाच कसं खायचं, तो म्हणतो जर तुम्ही 21 तासाच्या वर, किती त्याने लमसम सांगितले, त्याने परफेक्ट आवर्स सांगितलेले नाहीयेत. तो सायंटिस्ट काय म्हणतोय, जर तुम्ही 21 तासाच्या वर उपवाशी राहिला म्हणजे काहीच नाही खाल्लं तर काय होईल, तुमच्या शरीरामध्ये ज्या काही डेड सेल्स आहेत किंवा ज्या काही निकृष्ट सेल्स आहेत ना त्या स्वतःच ब्रेकडाऊन होतील, कारण त्यांना अन्न पाणी मिळणार नाही, मग त्या स्वतःच ब्रेकडाऊन होतील. आणि त्या ब्रेकडाऊन होऊन इतर ज्या सेल आहेत ना त्या सेल्सचं त्या खाणं बनतील. म्हणजे ज्या कमकुवत आहेत, निकृष्ट सेल्स आहेत ना त्या मरून जातील आणि ज्या बाकीच्या चांगल्या सेल्स आहेत त्या त्यांचं खाणं बनतील. याच्यामुळे काय होईल, व्हॉट इज द कॅन्सर. कॅन्सर म्हणजे काय असतं, कॅन्सरचा अर्थ आहे आपल्या शरीरामध्ये काही अनावश्यक पेशी तयार होतात आणि या अनावश्यक पेशी सुरुवातीला आपल्याला काहीही हानी पोहोचवत नाहीत, पण काही दिवसांनी या पेशी एकत्र येतात आणि त्याची गाठ बनते. आणि ही गाठ जी सुरुवातीला काहीच आपली हानी करत नाही, नंतर ती गाठ आपल्याला हानी करायला लागते. आपल्या शरीरामध्ये जे फंक्शनिंग होत आहे, फॉर एक्झाम्पल ब्लड सर्क्युलेशन सारखं फंक्शनिंग आहे, तर त्या फंक्शनिंग मध्ये ही गाठ व्यत्यय निर्माण करायला लागते आणि त्यालाच आपण कॅन्सर असं म्हणतो. तर होतं काय, ऑटोफॅजीने काय होतं, हे अतिरिक्त सेल्स जे आहेत
त्या बळी पडतात, त्यांना अन्न पाणी न मिळाल्याने त्या बळी पडतात. आणि एवढंच नाही, आपल्या शरीरातल्या चांगल्या सेल्सचं त्या खाणं बनतात, त्याच्यामुळे तुम्हाला कॅन्सर होत नाही. आता तिथे सगळीकडे दिंडोरा पिटतायत लोक. अगदी लोकांनी आपल्या वैष्णवांना तर देवभोळं काढलंय, म्हणजे देवभोळ्यात काढलंय. ही लोक अंधश्रद्धाळू आहेत, काहीही बोलतात. कॉमन सेन्स आहे बाबा. तो म्हणतोय की ऑटोफॅजी हा फिनॉमिनॉन तुमच्या शरीरात झाला तर तुम्हाला कॅन्सर होऊ शकत नाही. व्हॉट एक्झॅक्टली ऑटोफॅजी? हॅव्हिंग अ फास्ट मोर दॅन 21 आवर, 21 तासापेक्षा जास्त फास्टिंगला ऑटोफॅजी होते. तर आम्ही एकादशीमध्ये जर 36 तासाचा उपवास धरत असू तर ऑटोफॅजी हा फिनॉमिनॉन आमच्या शरीरात नाही का होणार? मग आम्ही असं नाही का म्हणणार की एकादशी हा उपवास जो आमच्या ऋषीमुनींनी सांगितला आहे, तो उपवास आत्ताच्या काळामध्ये सिद्ध करण्यासाठी त्या सायंटिस्टला नोबेल प्राइज मिळालं, हे तथ्य आहे की नाही याच्यामध्ये? बरं, त्या सायंटिस्टचा सुद्धा मुद्दा बाजूला ठेवा. आता आपण आपल्या फायद्याच्या मुद्द्यावरती येऊया. त्याला नोबेल प्राइज मिळालं, सगळं झालं, मान्य आहे, त्याला नोबेल प्राइज मिळालं. आपल्याला त्याचा उपयोग काय? जसं मी सांगितलं, आपल्या शरीरामध्ये ज्या काही निकृष्ट सेल्स बनलेल्या असतात त्या सेल्स मारल्या जातात ज्या वेळेस आपण उपवास धरतो. मला पुन्हा एकदा सांगू द्या श्रोत्यांनो तुम्हाला की माझ्या लाईफमध्ये मी या गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत. आय ट्राईड इट. म्हणजे आत्ताचा जो काही काळ आहे, ज्यावेळेस खूप हेक्टिक चाललंय, म्हणजे मी वर्किंग पण आहे, म्हणजे मला कॉलेजला पण जावं लागतं, प्लस मला हे कीर्तनं पण बघावी लागतात, प्लस प्रोजेक्टचं पण काम असतं, किंवा घर वगैरे सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये थोडं भूकवरती हे झालं माझं. पण गेल्या काही एकादशींपासून मी पुन्हा ट्रॅकवरती आलेले आहे. लिटरली आय एम टेलिंग यू, दिस इज माय सेल्फ एक्सपिरियन्स. काहीही खाऊ नका, फक्त पाण्यावरती राहा, फक्त पाण्यावरती राहा. आणि मला हे सेशन 2 वर्षापासून करायचं होतं, पण यावेळेस तो योग जुळून आला. याचं कारण असं की सध्या लॉकडाऊन आहे, सध्या तुम्ही लोक घरी आहात, किंवा जे काही बाहेर जात आहेत तेही थोड्या वेळासाठी बाहेर जात आहे. तर या वेळेचा फायदा उठवून घ्या. आणि मी सांगते म्हणून पहिले इस्तेमाल तो करो, पहिल्यांदा करून तरी बघा, एक्सपेरिमेंट तरी करून बघा. तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा अख्खा दिवस, म्हणजे आजपासून सुरू करा. आज दशमी आहे, आज रात्रीचं जेवलं नाही म्हणून काही होत नाही, जेवू नका, पाणी पीत राहा, पाणी पीत राहा. आजचा दिवस, उद्याचा दिवस, परवा सकाळी सूर्योदय झाला ना की तुम्ही ब्रेकफास्ट करा. जस्ट ट्राय दिस. हे तुम्ही एकदा ट्राय करून बघा. म्हणून आजची म्हणजे 2020ची एकादशी इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड लर्निंग प्रोसेस तुमच्यासाठी. आणि म्हणजे मी तर गेल्या काही एकादशींपासून सुरू केलेलं आहे पुन्हा एकदा, की फक्त पाण्यावरती राहायचं. जर जास्तच तुम्हाला काही वाटलं की नाही खूप भूक लागली किंवा काय, एखादं भांडभर दूध घ्या तरी सुद्धा चालू शकतं. एकादशीमुळे काय होतं, आपली बॉडी सेल्फ क्लिन्झिंग मोडवरती जाते. ओके, लिहून घ्या हा शब्द. आपली बॉडी सेल्फ क्लिन्झिंग मोडवरती जाते. आपली बॉडी, आपल्या स्वतःची बॉडी ही स्वतःच्याच बॉडीमधून पॉइझन काढायला सुरुवात करते. म्हणजे एकादशीमुळे काय होतं, तुमची बॉडी निरोगी होण्यासाठी मदत होते. त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेन, आपले ऋषीमुनी असतील, आपले संत असतील, यांना जेव्हा तुम्ही बघता ना ते फार सतेज दिसतात, एकदम तेजस्वी दिसतात. हे कशामुळे असेल? मी असं म्हणणार नाही की डायटिंग करा, कमॉन यार, मला तर डायटिंग करा असं म्हणण्याचा अधिकार पण नाहीये. पण मी असं म्हणेन की डायटिंग नाही केली तरी महिन्यातून येणाऱ्या एकादशी इमाने एतबारी करा. तुम्हाला चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट याच्यामध्ये बघायला मिळेल. जास्तीत जास्त पाणी पीत राहा. हा झाला तिसरा मुद्दा. ठीक आहे, आता येऊया चौथ्या मुद्द्याकडे. एकादशीचं चौथं महत्व काय आहे? आपण देवाला, हे महत्व म्हणजे तुम्ही देवाबद्दलची असणारी भक्ती, हे भक्तीपूर्ण महत्व आहे. जे पहिलं मी महत्व सांगितलं, जे सायंटिफिक असेल किंवा आरोग्याशी रिलेटेड असेल, आता मी चौथं महत्व सांगते ते भक्तीशी रिलेटेड आहे, तुमच्या श्रद्धेशी रिलेटेड आहे. आता मला देवाला काहीतरी वाहायचंय, देवाला काहीतरी अर्पण करायचंय, मग मी काय अर्पण करेन? मला एक सांगा, तुम्हाला सगळ्यात जास्त राग कधी येतो? ज्या वेळेस आपण बाहेरून थकून येतो, काहीच खाल्लेलं नसतं, पोटाला भूक लागलेली असते. एकदा ऑब्झर्व करा, एकदा पहावे आपणासी आपण या नामे ज्ञान. मी लिटरली हे वाक्य दिवसातून स्वतःला खूप वेळेस असं आठवण करून देत असते. बघा, ऑब्झर्व करा की आपल्याला सगळ्यात जास्त राग कधी येतो, म्हणजे रागाचं प्रमाण सगळ्यात जास्त कधी आहे? ज्या वेळेस आपल्याला भूक लागलेली असते ना, त्यावेळेस रागाचं प्रमाण हे जास्त असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात प्रिय गोष्ट काय असते? अन्न. दुसरं कारण, आपण जेव्हा म्हणतो ना की माणसाच्या अत्यावश्यक गरजा काय आहेत,
तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव लागतं ते म्हणजे अन्न. अन्न, वस्त्र, निवारा असंच आपण बोलत असतो. म्हणजे अन्न ही माणसाची प्रायमरी गोष्ट आहे. जर आपल्याला देवाला काही अर्पण करायचंय, भाविक हो तुमच्यासाठी बोलते मी, जर देवाला काही अर्पण करायचंय तर माझ्याकडे असणारी सगळ्यात महत्वाची आणि ज्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही अशी वस्तू मी अर्पण करणार ना. मग देवा मी तुझ्यासाठी काय करू, आता मी तुझ्यासाठी काय करू, मी व्याकुळ झालोय देवा तुला भेटायला. तर देवा मी काय करू तुझ्यासाठी, मी अन्न त्यागीन देवा तुझ्यासाठी, मी तुझ्यासाठी अन्न त्यागीन, अशा प्रकारची ही शपथ आहे. म्हणून एकादशी, देवा मी तुझ्यासाठी अन्न त्यागीन. तो एक दिवस म्हणजे एकादशी आहे, ज्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले करोडो वारकरी, तमाम वारकरी एकादशीचा उपवास इमाने एतबारे निभावतात. कारण आम्ही भगवंतासाठी, देवा तुझ्यासाठी आम्ही काय त्यागणार रे, आमच्याकडे आहे काय तुला द्यायला, आमच्याकडे तुला द्यायला काय आहे. कारण तू इतका श्रीमंत, त्या क्षीरसागरामध्ये तू राहतोस, ज्या क्षीरसागरामध्ये लाखो हिऱ्या माणिकांची खाण आहे, त्या क्षीरसागरात तू राहतोस. स्वतः लक्ष्मी माता तुझे पाय शक्ती आहे, तुला आम्ही काय अर्पण करणार. तर देवा आम्हाला सगळ्यात गरजेची वस्तू काय आहे, अन्न, ती आम्ही तुला अर्पण करू. आणि आम्ही अन्न ग्रहण नाही करणार, म्हणजे अन्नाचा त्याग ही भक्तीची सगळ्यात परमोच्च अशी पातळी आहे. म्हणून एकादशी करावी. याच भक्तीमध्ये दुसरा मुद्दा असा येतो, ज्या वेळेस आपण समाधी अवस्थेत बसतो किंवा ज्या वेळेस आपण ध्यान लावतो. आता तुम्ही म्हणाल की ताई आपण तर वारकरी आहोत, मग तुम्ही ध्यानाचा मुद्दा मध्येच कुठून आणला. सगळ्या वारकऱ्यांना मला हे सांगू द्या, नामस्मरणाची पुढची पायरी म्हणजे नाम घेण्याची पुढची पायरी स्मरण असते, आणि स्मरणानंतर हे ध्यान लागलंच पाहिजे. ते नाही लागलं तर नाम घेतलेला त्याचा अर्थ शून्य होतो. त्यामुळे नामस्मरण म्हणजे ज्या काही माळा आहेत त्या सगळ्या आपल्या जपून रोजचा नियम करून झाला की 5 मिनिटं शांत बसणं, म्हणजे अंतःकरण सगळं आतल्या बाजूला वळवणं. आणि हे वळवलेलं अंतःकरण, ज्या दिवशी आपल्याला माहिती असतं की मला उठून ब्रेकफास्ट करायची घाई नाहीये, मला उठून जेवण्याची घाई नाहीये, मला उठून जेवण बनवायची घाई नाहीये, त्या दिवशी ध्यान करून बघा. ध्यान इतना जबरदस्त लगता है, उस दिन ध्यान करके देखो. म्हणजे एकादशीचा उपवास हा तुमच्या वैयक्तिक साधनेसाठी फार महत्वाचा आहे. अत्यंत महत्वाचा उपवास म्हणजे तो एकादशी. यातला चौथा अर्थ, मी चौथा अर्थ सांगितला तुम्हाला हा की भाविकांसाठी एकादशी कशी महत्वाची. यातला 5वा अर्थ असा की उप आणि वास. उप आणि वास जर याला आपण बघितलं तर उपवास या शब्दाचे 2 शब्द बनतात, म्हणजे याची फोड केली तर उप आणि वास. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे समीप राहणे. तर जवळ राहायचंय, कोणाच्या, देवाच्या जवळ राहायचंय. म्हणून त्यासाठी आपण देवाच्या घरी मरून बिरून देवाच्या घरी जायची गरज नाहीये. तर आपण देवाच्या जवळ राहू शकतो. कसं, अंतःकरणाने. आज जेवायचं नाहीये, आज जेवण बनवायचंही नाहीये, मग काय, देवाचं नाव घ्यायचंय आज मनाने, फक्त देवाचं. याचा अर्थ असा नाही की ऑफिसमधून सुट्टी घ्यायची, याचा अर्थ असा नाही की आम्ही आमचे कामधाम सोडायचे. याचा अर्थ असा की प्रत्येक काम करत असताना सतत जी आपल्याला भूक लागली असते ना, ते विसरून आपण देवाचं नाव घ्यायचंय. आणि आमच्या गृहिणींसाठी, जे गृहिणी त्यांचा सगळ्यात जास्त वेळ म्हणजे डोक्याने सुद्धा आणि शरीराने सुद्धा, म्हणजे आज काय भाजी बनवायची, उद्या काय भाजी बनवायची, या समस्यांपासून सुटून एक दिवस स्वयंपाक घराला लॉक लावायचा, तो दिवस म्हणजे एकादशी. अगदी निक्षून सांगा, सगळ्यांनी ठरवा की, म्हणजे मी सांगते म्हणून नाही, कारण मी सांगते, मी प्रत्येक गोष्ट प्रमाण देऊन सांगते, ही प्रमाणासकट गोष्ट आहे की मी सांगते म्हणून नाही, आपल्या संतांनी सांगितलंय म्हणून. एक बार करून तर बघा ना तुम्ही. स्वयंपाक घराला लॉक लावा, आत्तापासून लॉक लावा. फक्त पाणी प्यायचं आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि परवा सकाळपर्यंतचा दिवस. अरे व्यतीत करून तर बघा, किती वेळ तुम्हाला स्टार्विंग फील होणार आहे, किती वेळ भूक लागणार आहे. वैयक्तिक अनुभव आहे, एका वेळेनंतर अन्न पाण्यावरची सुद्धा उडून जाते आपली इच्छा, आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने अध्यात्माच्या प्रवासाला सुरुवात होते. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपला हा चातुर्मास जो सुरू होतो त्याच्यामध्ये मग गणपती असतील, मग त्याच्या आसपास अगदी सूर्यनारायणाचे उपवास असतील, त्याच्यानंतर नवरात्रीचे उपवास असतील. तर आपल्या संस्कृतीने 7 दिवसाचे उपवास, 9 दिवसाचे उपवास आपल्याला घालून दिलेले आहेत. कशासाठी? तुमची बॉडी क्लीन होऊन, तुमचं मन, तुमचं अंतःकरण जे शरीरावरती असतं ते उठून अंतःकरण आत्म्याच्या निकट पोहोचावं, या प्रवासासाठी हा वेळ काढून दिलेला
केलेला असतो. आणि भाविक हो, एकादशी ही त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आहे. मग त्याच्यामध्ये काही लोक असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी खाणं म्हणजे एकादशीच्या दिवशी अन्नामध्ये कोण असतं, एकादशीच्या दिवशी अन्नामध्ये पाप पुरुष असतो असं लोक म्हणतात. असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी अन्नामध्ये कलियुग गेलेला असतो. आता याचं सायंटिफिक रिझन काय? जर तुम्ही बका खाल्लं म्हणजे अगदी असं खाण्यावरती काही कंट्रोलच नाही केलं, सतत खाणं उपभोगणं, आपण खातो ते पण असं सात्विक नाही ना. आपण खातो ते पण काय खातो, मला जे आवडेल. मग मला काय आवडतं, मला तळलेलं आवडतं, मला फ्राईड आवडतं, मला एकदम चांगल्या चमचमीत गोष्टी आवडतात, मग त्याच खाणार. मग जर आपण भोगाच्या जवळ जाणार तर आपलं अंतःकरण जे भोगांनी भरलंय ते अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी त्याच भोगांनी उच्च अवस्थेला पोचणार आणि त्याच भोगांमध्ये डुबून, त्याच भोगांमध्ये बुडून, म्हणजे म्हणतात ना वासनेपासून जन्माला आलेला जीव हा वासनेमध्येच किवचत पडलेला असतो. भाविक हो, श्रोते हो, तुम्हाला यापासून मुक्त होण्याची संधी म्हणजे एकादशी असते. म्हणून हा दिवस भगवान विष्णूंचा दिवस म्हटलेला आहे. हा दिवस भगवान विष्णूंचा दिवस म्हटलाय. सगळ्या व्रतांची राणी म्हणजे एकादशी आहे. तर उद्याची एकादशी ही आषाढी एकादशी आहे. त्या एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात. असं म्हणतात की उद्याच्या दिवसापासून भगवान विष्णू ही पाताळामध्ये बळीराजाकडे जातात. बळीराजाकडे जाऊन त्याच्याकडून सेवा ग्रहण करतात. कारण याच दिवसांमध्ये वामन अवतार झाला होता, ज्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णांनी बळीराजाची परीक्षा घेतली होती आणि त्यांना पाताळ लोकांमध्ये पाठवलं होतं. तर असं म्हणतात, दिस इज अ प्रोटोकॉल, की आजच्या म्हणजे उद्याच्या एकादशी नंतर भगवंत पाताळ लोकांमध्ये बळीराजाकडे राहायला जाणार आहेत. तर आजच्या दिवसापासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत म्हणजे प्रबोधिनी एकादशी पर्यंत, आजच्या म्हणजे उद्याच्या एकादशी पासून देवशयनी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंतचे 4 महिने, याला 4 ते 5 महिन्यांचा हा पिरियड येतो. याला चातुर्मास असं म्हणतात. चातुर्मासामध्ये असाच प्रोटोकॉल आहे की जुन्या काळामधली आपल्यातली जी लोक ज्यांचा मुख्य व्यवसाय शेती हा होता, मग शेतकरी लोक काय करायची, आपली जी पेरणी आहे ते सगळं उरकून पेरण्या वगैरे करून आता घरामध्ये बसायला लागायचं. का? कारण बाहेर पाऊस पडतोय आणि आजूबाजूला नद्या भरपूर आहेत. भले आत्ता दुष्काळाची परिस्थिती असली तरी त्या काळामध्ये नद्या, पाणी, सुव्यवस्था सगळं होतं बऱ्यापैकी. भले लांब लांब असलं तरी नद्या वगैरे होत्या, त्या दुतर्फा अशा वाहत असायच्या. त्यामुळे आपण बाहेर तर पडू शकत नाही. पेरणी झालेली आहे, मग घरात बसून काय करायचं, गावात राहून काय करायचं, तर गावात असणाऱ्या मंदिरांमध्ये कथांचं श्रवण करायचं, एखादा ग्रंथ लावायचा, तो ग्रंथ वाचून पूर्ण करायचा. म्हणून आजच्या या दिवशी किंवा या लाईव्ह सेशन मध्ये मला तुम्हा सगळ्यांना हे सांगू द्या की इमाने एतबारे स्वतःला एक वचन द्या की आयुष्याच्या या कारणे सच्चिदानंद पदवी घेणे. हा देह मला ज्या कारणासाठी भेटलाय त्या कारणाला मी न्याय देईन. भगवंताने मला दिलेल्या या देहाचा मी सुयोग्य उपयोग करीन आणि त्याची सुरुवात मी आजपासून करीन. आणि आजचा उपवास इमाने एतबारे करा. एक मनामध्ये संकल्प सोडा. आणि मी सांगू का, ज्या दिवशी आपण उपवास करतो त्या दिवशी म्हणजे अनेक लोकांचं असं होत असेल, कधी एकदा संध्याकाळ होते आणि कधी एकदा आम्ही उपवास सोडतोय, किंवा कधी एकदा एकादशी संपतीये, सूर्योदय होतोय आणि कधी आम्ही उपवास सोडतोय. पण एकादशीची गंमतच ही आहे की तुम्हाला जास्त वेळ उपाशी राहावं लागतं. त्यामुळे अन्नावरची कुठेतरी अंतःकरण, मनातूनच अन्नावरचं एक मनच उडून गेलेलं असतं. त्याच्यामुळे काय होतं, शुद्ध संकल्प यायला लागतात. तर आजच्या दिवशी किंवा उद्याच्या दिवशी पूजा करता करता एखादा शुद्ध संकल्प सोडा. मग ज्ञानेश्वरी असेल, तुकाराम महाराजांची गाथा असेल, दासबोध असेल, किंवा भागवत ग्रंथ असेल, किंवा मग रामायण असेल, असे अनेको ग्रंथ आपल्याकडे आहेत. त्यापैकी कुठल्याही एका ग्रंथाच्या पारायणाचा संकल्प सोडा. कारण कसं असतं माहितीये का, एकच गोष्ट, आता हीच गोष्ट अनेको लोकांनी, म्हणजे मी नाही म्हणत की मी पहिल्यांदाच सांगितली, अनेको लोकांनी यापूर्वी ही सांगितली. पण होतं काय माहितीये, एखादा रुमाल असतो ना, रुमाल बघा बरं का, मी दृष्टांत देते. रुमाल असतो ना, रुमाल, तो जर रस्त्यावर पडला, त्याला आपण लगेच उचलला ना तर आपण त्याला पटकन स्वच्छ करू शकतो. पण जर तो रस्त्यावरती तसाच पडून राहिला आणि जर तुम्ही त्याला 5 दिवसांनी बघायला गेला ना तर तो इतका घाणेरडा झालेला असतो की त्याला स्वच्छ करण्यासाठी सुद्धा भरपूर कष्ट घ्यावे लागतात. अगदी त्याप्रमाणे अंतःकरण थोडा वेळ संसाराच्या सानिध्यात ठीक आहे, पण अंतःकरण कायम संसाराच्या सानिध्यात जर असेल तर ते
अनेको विषयांपासून अगदी धुळीने जसं मागतं, रुमाल मागतो, तसं हे अंतःकरण मागतं. आणि ते माखलेलं अंतःकरण जर स्वच्छ करायचं असेल तर आपल्या संतांनी एक नवीन संस्कार, एक चांगला संस्कार घालून ठेवलाय, तो म्हणजे पारायण. पारायण करत राहा. त्यांनी काय लिहिलंय त्याचं पारायण करत राहा. म्हणजे भले या जीवाला विसर पडला की एकादशी करायची किंवा काय, किंवा अनेक लोकांचं असं होऊन जातं की एकादशी करायला विसरतात. जरी विसर पडला तरी जर आपण गाथा वाचत असू तर आपल्या लक्षात येतं. तुकाराम महाराज म्हणतात 15 दिवसा एक एकादशी, का न करसी व्रत सार. सगळ्या व्रतांचं हे सार आहे, मग तू का नाही करत, हे स्वतःला आठवण करून देण्यासाठी त्यांचं पारायण करा. म्हणून सगळ्यांनी आजच्या दिवशी खूप सुंदर संकल्प घ्या. नेहमी स्वतःसाठी जगतो, एक दिवस त्या भगवंताने, ज्याने इतकं सुंदर देह, ज्याने सुंदर आयुष्य दिलं, ज्यांनी कृपेचा वर्षाव सदैव आपल्यावरती केलाय, त्या भगवंतासाठी हे 2 दिवस काढून बघा. मग त्यातली गंमत बघा काय येते. प्रणित सर म्हणतायत, प्रणित देशमुख सर म्हणतायत, इकडे तर भरपूर साबुदाणा, खिचडी, शेंगदाणे, फळे, दही, दशमी, खजूर, बाप रे, खूप काही पोटात घालत होतो. आता कळलं उपवास का आणि कसा. धन्यवाद ताई साहेब, थँक्यू सो मच सर. खरं पाहता तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपल्याकडे सगळं आहे, पण आपण आपलीच जागा चुकलेलो आहोत. आणि एकदा जागा चुकली ना की गोष्टी वेगळ्या दिसायला लागतात. कसं तो जो पिक्चरचा डिरेक्टर असतो ना, तो कशासाठी महत्वाचा, तो स्पॉट एक्झॅक्ट निवडतो. एक्झॅक्ट स्पॉटवरून शूटिंग झालं ना की तो सीन एक्झॅक्ट क्रिएट होतो. आणि त्याची जर जागा चुकली ना तर स्क्रीन मध्ये जे काही येणार त्याची सगळ्याची जागा चुकून जाते, सगळ्याचा बट्ट्याबोळ होतो. अगदी त्याप्रमाणे जीवनामध्ये आपली जागा जर चुकली तर आपल्याला जे चित्र दिसायचं आहे त्या सगळ्या चित्राचा बट्ट्याबोळ होऊन जातो. त्यामुळे श्रोते हो, भाविक हो, तुम्हाला मी पुन्हा एकदा विनंती करेन, म्हणजे लागून या पाया विनवितो तुम्हाला. तुकाराम महाराज जे बोलले होते ना, मला कधी कधी असं वाटतं की ती भावना किती सार्थ होती. तुकाराम महाराज म्हणतात लागून या पाया विनवितो तुम्हाला, म्हणजे त्यांनी ते वाक्य दुसऱ्या अर्थाने वापरलं होतं. लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखे नाम. पण मी ते तुम्हाला म्हणेन, लागून या पाया विनविते तुम्हाला. या आयुष्यामध्ये एकदा एकादशी इमाने एदबारे करून बघा, कारण आयुष्याच्या या कारणे सच्चिदानंद पदवी घेणे हे वचन तुकोबारायांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि त्या अर्थानुसार आपल्याला पुढे जायचंय. एकादशीचं पतंजली योगसूत्रानुसारचं महत्व, एकादशीचं सायंटिफिक महत्व, म्हणजे मून चंद्राच्या भ्रमणानुसारचं महत्व ते सांगितलं. त्याच्यानंतर एकादशीचं सायंटिफिक महत्व, आणि येस, त्या सायंटिस्टला नोबेल प्राइज मिळालं होतं आणि हे खरं आहे, त्याचं महत्व सांगितलं होतं. आणि चौथं म्हणजे एकादशीचं भावनिक दृष्ट्या, श्रद्धेच्या दृष्टीने काय महत्व आहे तेही सांगून झालं. आणि 5वं म्हणजे एकादशीचं लाईट हलकं फुलकं काय महत्व आहे तेही सांगून झालं. भाविक हो, एकादशी करा. जन्म हा पुन्हा पुन्हा नाही, पुन्हा फेऱ्यांमध्ये राहावं लागतं. पुन्हा कधी आपल्याला हा नरदेह प्राप्त होईल सांगता येत नाही. त्यामुळे कामाला लागा आणि एकादशी करा. भरपूर सगळ्या कमेंट्स आलेले आहेत. लक्ष्मण दादा म्हणतायत की जय जय रामकृष्ण हरी दादा. दीपक पाटील दादा, थँक्यू सो मच. राजेंद्र बेहरे दादा आहेत, रामकृष्ण हरी दादा. सागर जाधव दादा आहेत, रामकृष्ण हरी. त्याच्यानंतर विशाल शितोळे पाटील दादा आहेत, रामकृष्ण हरी दादा. सीमा पाटील कुराडे, रामकृष्ण हरी. जय हरी गुरुमाऊली, रामकृष्ण हरी. छगन महाराज आहेत आमचे. महाराज रामकृष्ण हरी, प्रणाम. आमचे ओंकार दादा आहेत भांडूपवरून, ओंकार कुलकर्णी दादा रामकृष्ण हरी. खूप छान फोटोग्राफर आहेत बरं का आमचे ओंकार दादा. शरद भसाले दादा आहेत, दादा रामकृष्ण हरी. अशोक वाघ दादा आहेत, रामकृष्ण हरी महाराज. देवी राधिका श्रीजी आहेत आपल्याशी जुडलेल्या, ताई रामकृष्ण हरी. पंडित प्रणित देशमुख, रामकृष्ण हरी. सौ वैष्णवी ज्ञानेश्वर चोरगे पाटील, एकादशी पर्व सुंदरच, अगदी सुंदर, ग्रेट. केशव दादा म्हणतायत अतिशय सुंदर ताई एकादशी पर्व. हो ना, एकादशी पर्व सुंदरच आहे आणि सुंदर गोष्टी धारण केल्या की आपणही सुंदरच दिसतो. अगदी तेच तर महत्वाचं आहे. सुंदर गोष्टींना आपण धारण केलं तर आपणही सुंदरच दिसतो. तर भाविक हो, नक्की एकादशी व्रत करा. आणि मी सगळ्यांनाही रिक्वेस्ट करेन की हा जो व्हिडिओ आहे, असं सहसा आम्ही बोलणं ठीकही वाटत नाही किंवा इच्छाही होत नाही की लाईक करा, शेअर करा,
पण ही मी मनापासून सांगेल की मला शेअर नका करू, पण हे जर नॉलेज जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आप्ते सोक्यांपर्यंत हे पोचवा. मी सगळ्यांचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानेन. आणि ओके, सोनाली दिदी आहेत आपल्या बरोबर जुडलेल्या. सोनाली दिदी या ऑस्ट्रेलियाच्या आहेत. धन्यवाद सोनाली दिदी. कारण इथे भारतामध्ये राहून भारताच्या भूमीशी जुडे हुए राहण्यासाठी जास्त प्रयत्न नाही करावे लागत, पण तुम्ही बाहेरच्या देशात असून सुद्धा आपल्या मातीशी जुडलेले आहात, तर खूपच छान आहे. प्रतिभा लोणी, ओ रामकृष्ण हरी काकू, रामकृष्ण हरी. सोनाली ताई आहेत, येस, रामकृष्ण हरी. आपल्या मातीशी जुडे राहा. आणि मी एक गोष्ट नेहमी आवर्जून सांगत असते, कोणासाठी सांगत असते, आपल्यासारख्या संसारिकांना याच्यामधून भरपूर बळ मिळतं. याचा अर्थ असा नाही की दुसरे वेडे आहेत. म्हणजे अगदी पंढरपुरामध्ये आळंदीमध्ये राहण्याचा सगळ्यांनाच योग मिळतो किंवा सगळ्यांच्याच आयुष्यात तो योग जुळून येतो असं नाहीये, किंवा सगळ्यांचंच तेवढं सद्भाग्य नसतं. पण जर आपल्याला इथे राहायला मिळतं आणि रोज जर आपण पांडुरंगाची आठवण काढत असू तर आपलं घरच जणू ते पंढरपूर झालंय असा त्याचा अर्थ होतो. आणि होतं काय माहितीये, तिकडे पंढरपुरात राहून आळंदीत राहून पांडुरंगाची भक्ती करणं सोपं आहे, पण मुंबईत राहून किंवा पंढरपूर पासून एवढं दूर राहून पांडुरंगाची भक्ती करणं अवघड आहे. आणि अवघड असताना सुद्धा जो भक्त भक्ती करतो ना, भगवंत त्याला जास्त इम्प्रेस होतो. म्हणून असं समजा की भगवंताने आपल्याला आपण त्याला इम्प्रेस करावं अशी संधी दिलेली आहे. म्हणून ही एक संधी आहे, त्याचा आपण फायदा उचलला पाहिजे. अरुण दादा आहेत, येस, अरुण शेटे दादा पिंपरी पेंढारवरून. जय हरी दादा, जय हरी. तर मी सगळ्यांचीच या नोटवरती रजा घेईन. जे काही चांगले शब्द असतील ते आमच्या सद्गुरूंकडून आले आहेत, आणि जे काही वाईट असेल किंवा जे काही हीनकण असतील, कारण होतं असं, बोलता बोलता माणूस आहे, थोडंसं म्हणतात ना स्लिप ऑफ टंग, थोडंसं काही झालं असेल तर ते पदरात घालून घ्या. आणि तो माझ्या अभिमानाचा किंवा माझ्या स्वभावाचा दोष असेल. त्याच्यामुळे जे काही चांगलं आहे ते माझ्या सद्गुरू माऊलींचं आहे. पुन्हा एकदा मी सगळ्यांचे मनापासून आभार मानेन. एकादशी करा आणि तुमचा अनुभव नक्की माझ्यापर्यंत कळवा. मला तो ऐकायला आणि इतरांना त्या दृष्टीने इन्स्पायर करायला खूप आवडेल. सो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.